लाज नाक नाही हे खरं सुखाच्या याचं नाही. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये. जसं की मित्रांनो, तुम्ही सुरुवातीला व्हिडिओ बघितला असेल. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओमध्ये मी जेवढंही मटेरियल यूज केलेलं आहे ते तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथून तुम्ही इझिली घेऊ शकता. आणि मित्रांनो, तुम्हाला मटेरियल घेताना काही इतर प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही मला इंस्टा पेजला DM करू शकता. इंस्टा पेजची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तसेच मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं. तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन होऊ शकता. तर मित्रांनो, जराही उशीर न करता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्ही सर्वात आधी काय करायचे, जे काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रीसेट लिंक दिलेले आहेत बिटमार्क आणि शेक इफेक्टच्या, त्या तुम्ही लाईट मोशनमध्ये इनपुट करून घ्यायच्यात. इनपुट करून घेतल्याच्या नंतर बिटमार्कचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. ओपन केल्याच्या नंतर इथं बघू शकता मित्रांनो, मी इथे एक तुम्हाला ॲडिओ लावून दिलेला आहे आणि या ॲडिओला काही बीट लावून दिलेले आहे. तर तुम्ही सर्वात आधी काय करायचं, सुरुवातीला यायचं आहे. सुरुवातीला आल्याच्या नंतर प्लसच्या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं आणि इथून तुम्ही तुमचा कोणताही एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे. आता जसं की मी इथून हा फोटो ॲड करून घेतो. फोटो ॲड केल्याच्या नंतर जर मित्रांनो तुमचा फोटो छोटा असेल तर तुम्ही फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि वरती कोपऱ्यात 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि जे काही 5 नंबरवरती फिल कंपोजिशन एरिया नाव आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्ही समोर यायचं आहे, 4 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचं आहे आणि जी काही फोटोची लेअर आहे तिला इथपर्यंत ओढून घ्यायचं आहे. त्यानंतर आता मित्रांनो तुम्ही काय करायचं, 3 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचं आहे आणि प्लसच्या बटनवरती क्लिक करायचं आणि मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. आणि मित्रांनो तुम्ही काय करायचं, आता जे काही आपण आधी फोटो ॲड केलता तर मित्रांनो त्या फोटोचा तुम्ही जर बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेला असेल तर तो फोटो इथं तुम्ही ॲड करून घ्यायचा. आता मी आधीच फोटोचं बॅकग्राऊंड रिमूव्ह केलं तर मी तो फोटो इथं ॲड करून घेतो. मित्रांनो, तुम्ही फोटोचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करण्यासाठी फोटोरूम किंवा पिकआर्ट ॲप्लिकेशनचा वापर करू शकता. फोटो ॲड केल्याच्या नंतर मूव अँड ट्रान्सफरमध्ये यायचे. 2 नंबरच्या बटनवरती क्लिक करून फोटोला -90 डिग्री रोटेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर 1 नंबरच्या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि फोटोला खाली घ्यायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो थोडासा फोटो खाली घ्यायचा आहे. खाली घेतल्याच्या नंतर आता तुम्ही शेवटी यायचं आहे. शेवटी आल्याच्या नंतर जी काही फोटोची लेअर आहे तिला शेवटीपर्यंत ओढून घ्यायचं आहे. त्यानंतर आता मित्रांनो तुम्ही काय करायचं, 4 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचं आहे आणि फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि फोटोला मध्यभागी स्प्लिट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता मित्रांनो तुम्ही काय करायचं, 3 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचं आहे. जे काय आपण इथं छोटासा फोटो स्प्लिट केला तर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मूव अँड ट्रान्सफरमध्ये यायचं आहे. ते 1 नंबरच्या बटनवरती क्लिक करायचं आणि फोटोला खाली घ्यायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही काय करायचं, फोटोला पूर्णपणे खाली घ्यायचं आहे. अशा प्रकारे फोटो पूर्णपणे खाली घेतल्याच्या नंतर आता मित्रांनो तुम्ही काय करायचं आहे, जे काही इथं साईडला प्लसचं बटन आहे छोटंसं त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता तुम्ही काय करायचं, 4 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचे समोर आणि परत आता इथं तुम्ही परत इथं जे काही प्लसचं बटन आहे परत त्याच्यावरती क्लिक करायचं आहे छोटंसं. त्यानंतर आता परत तुम्ही काय करायचं, फोटोला वरती घ्यायचं आहे. अशा प्रकारे फोटो वरती घ्यायचा आहे. पूर्णपणे असा फोटो वरती घ्यायचा आहे. अशा प्रकारे मित्रांनो इथं प्रॉपर फोटो अशा प्रकारे वरती घ्यायचा आहे. त्यानंतर आता मित्रांनो तुम्ही काय करायचं आहे, आता तुम्ही 4 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचं आहे. 4 सेकंदाच्या बिटमार्कवरती आल्याच्यानंतर प्लसच्या बटनवरती क्लिक करायचं आणि मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. आणि जे काय मी इथं तुम्हाला 8 सेकंदाचा ओव्हरले व्हिडिओ दिलेला आहे तो तुम्ही इथून ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्याच्यानंतर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. मूव अँड ट्रान्सफरमध्ये यायचं आहे. 3 नंबरच्या बटनवरती क्लिक करून व्हिडिओला थोडंसं झूम करून घ्यायचं आहे. त्यानंतर 1 नंबरच्या बटनवरती क्लिक करून व्हिडिओला थोडंसं वरती करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता मित्रांनो तुम्ही काय करायचं, शेवटी यायचं आहे आणि जी काही फोटोच्या समोरील खाली जागा आहे त्याच्यावरती क्लिक करून ठेवायचं आहे आणि फोटोला व्हिडिओच्या वरती घ्यायचं आहे. त्यानंतर आता मित्रांनो काय करायचं, तुम्ही परत 4 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचं आहे. परत प्लसच्या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे आणि परत मी तुम्हाला 11 सेकंदाचा ओव्हरले व्हिडिओ दिलेला आहे तो इथून तुम्ही ॲड करून घ्यायचा. ॲड केल्याच्यानंतर त्याच्यावरती क्लिक करायचे. ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये यायचं आहे. लाईटनवरती क्लिक करायचं आणि स्क्रीन करून घ्यायचं आहे. त्यानंतर शेवटी यायचं आहे आणि जे काही ओव्हरले व्हिडिओचा एक्स्ट्रा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर जे काही ओव्हरले व्हिडिओच्या समोरील खाली जागा आहे त्याच्यावरती क्लिक करून ठेवायचं आहे आणि ओव्हरले व्हिडिओला फोटोच्या खाली घ्यायचं आहे. त्यानंतर सुरुवातीला यायचं आहे.
सुरुवातीला आल्याच्यानंतर प्लसच्या बटनवरती क्लिक करायचं आणि मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे आणि जे काय मी तुम्हाला इमोजीची PNG दिलेली आहे ती तुम्ही इथून ॲड करून घ्यायची. ॲड केल्याच्यानंतर मूव अँड ट्रान्सफरमध्ये यायचं आहे आणि PNGला वरती घ्यायचं आहे. वरती घेतल्याच्यानंतर 2 नंबरच्या बटनवरती क्लिक करून PNGला थोडंसं रोटेट करून घ्यायचं आहे. रोटेट केल्याच्यानंतर शेवटी यायचं एकदम शेवटी आणि जी काही PNGची लेयर आहे तिला शेवटीपर्यंत ओढून घ्यायची. त्यानंतर मित्रांनो तुम्ही काय करायचे 4 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचं आहे आणि इमोजीवरती क्लिक करायचं आणि इमोजीला मध्यभागी स्प्लिट करून घ्यायचं आहे. त्यानंतर जे काय आपण समोरचा भाग स्प्लिट केलता 4 सेकंदाच्या समोरील इमोजीचा तर तुम्ही त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. मूव अँड ट्रान्सफरमध्ये यायचं आहे. इमोजीला खाली घ्यायचं आहे, अशा प्रकारे खाली घ्यायचं आहे. खाली घेतल्याच्यानंतर 2 नंबरच्या बटनवरती क्लिक करून इमोजीला -90 रोटेट करून घ्यायचं आहे. रोटेट केल्याच्यानंतर आता मित्रांनो एवढं सगळं झाल्याच्यानंतर आता आपल्याला इफेक्ट पेस्ट करायच्यात. त्यासाठी इथून बॅक निघायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर जे काही आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट आहे त्याला ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर जे काही पहिला इफेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा आहे. त्यानंतर इथून बॅक निघायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर आपला बीटमार्कचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. ओपन केल्याच्यानंतर जे काय आपला इथं पहिला फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये यायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि पेस्ट इफेक्ट करायचा आहे. त्यानंतर इथून बॅक निघायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. ओपन केल्याच्यानंतर जे काही 2 नंबरचा इफेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा आहे. त्यानंतर इथून बॅक निघायचं. बॅक आल्याच्यानंतर आपला बिटमार्कचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. ओपन केल्याच्यानंतर समोर यायचं आहे. अशा प्रकारे समोर यायचं 3 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचं आहे आणि जे काही आपला इथं छोटासा फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. फोटोचं बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेला फोटो त्याच्यावरती क्लिक करायचं आणि इफेक्टमध्ये यायचं 3 डॉटवरती क्लिक करायचं आणि पेस्ट इफेक्ट करायचा आहे. अशा प्रकारे मित्रांनो आता एवढं सगळं झाल्याच्यानंतर इथं आपला पूर्णपणे व्हिडिओ बनून झालेला आहे. आता याला डाउनलोड करण्यासाठी वरती कोपऱ्यात शेअरच्या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि इथं जे काही व्हिडिओच्या समोरील छोटासा ॲरो आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्ही क्वालिटी वगैरे सिलेक्ट करून घ्यायची. त्यानंतर एक्सपोर्ट नावावरती क्लिक करायचं आहे